तर आज आपण बघणार आहोत बार्बी हेअरस्टाईल कशी करायची। सो मी इयर टू इयर पार्टिशन केलेला आहे। सी सेक्शनला थोडासा पोनीटेल केलेला आहे, पण तो मी हाय पोनीटेल केलेला आहे। एकदम वरती उचलून पोनी क्रिएट करून घेतलेली आहे। तुम्ही बघतच आहात मी त्याला बॅक कोमिंग करून स्प्रे मारत आहे, जेणेकरून तो जास्त वेळ थोडासा हाय पोनी सारखा राहिला पाहिजे। प्रत्येक सेक्शनला मी बॅक कोमिंग करून त्याचा मी थोडासा असा बाउन्सी लुक क्रिएट करायचा ट्राय केलेला आहे, तुम्ही बघितलंच आहे। त्यानंतर मग मी फ्रंटचे जे हेअर आहेत त्याला पण बरोबर सेक्शन वाईज मी बॅक कोमिंग करून त्याला हेअर स्प्रे तो पण मी टाफचा मारला आहे 5 नंबरचा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। आणि बॅक कोमिंग एकदम छान प्रकारे एकदम टाईटमध्ये केलेली आहे, त्यामुळे तो होल्ड राहायला पफ एकदम छान आणि इझी पडेल। त्यानंतर मी प्रत्येक सेक्शन एकदम बारीक लेयर घेऊन इयर टू इयर प्रॉपर मी त्याचे बॅक कोमिंग केलेलं आहे, जे की एकदम नीटली आणि क्लीनली केलेलं आहे। आणि बॅक कोमिंग करताना कधीही 90 डिग्रीचा वापर करायचा, जेणेकरून बॅक कोमिंग ही खूप स्ट्रॉंग होते आणि जास्त वेळ होल्ड राहते। ही त्यातली टिप्स आहे। तुम्हाला जर माझे ह्या अशा काही टिप्स बघायच्या असतील तर नक्कीच माझं इन्स्टा अकाउंट फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ह्या नवीन नवीन टिप्स बघायला मिळतील। त्यानंतर आपल्याला थोडासा हा बाउन्सी लुक येण्यासाठी आणि थोडेसे हेअरला व्हॉल्यूम येण्यासाठी आपण बॅक साईडला डोनट टाकलेला आहे आणि तो मी प्रॉपर यू पिनने टायअप केलेला आहे, ज्यामुळे तो आपल्याला होल्ड चांगल्या प्रकारे करता येईल। ज्या तुम्ही व्हिडिओत बघतच आहात की मी कशा प्रकारे तो डोनट लावत आहे। तुम्ही समोरच्या फ्रंट साईडनं बघितलं तर मॉडेलचा फेस एकदम छान दिसत होता। तिचा कपाळ मोठा असल्यामुळे मी फ्रंटला साईडला थोडे हेअर सोडलेले आहेत। बॅक साईडला मी प्रॉपर कर्ल करून घेतलेले आहेत। तुम्ही बघत आहात ही मॉडेल अशी प्रॉपर हेअरस्टाईल दिसत आहे बार्बी लुकची, आणि त्याला मी एक छानसं डेकोरेशन करून कंप्लीट केलं आहे।